सांगितले आहे की जीवनातली अर्थशून्यता कशी अर्थपूर्ण आणि कृतार्थ जीवनात रूपांतरित करायची. इथे आहे आनंद आणि शरीर, निसर्ग, मानवता आणि अंतरात्म्याबद्दलचे प्रेम. इथे थारा नाही, त्याग, अपराधी भावना आणि अज्ञाताकडून येणाऱ्या धमक्यांना. इथे संसारी गोष्टींचा बिलकुल झगडा नाही, शाश्वताशी. इथे त्या आंतरिक अनुभूतीबद्दल बोलले गेले आहे, जी विनम्रपणे शोध घेत दक्षतेने मनन करणाऱ्या सर्वांना नक्कीच भेटते. या मनानंतर समजून घेण्याची वृत्ती, निरर्थकता अवलंबून असणे, अर्थाची चाहूल, झोप आणि जागेपण, शक्तीचे अस्तित्व, शक्तीचे नियमन, शक्तीचे प्रगट रूप आणि गेल्या शुक्रवारी आपण जे उद्बोधन त्याचं वाचन आणि चर्चा केली होती. त्याच्यानंतर आज 13वा प्रकरण आहे की सूत्रे. आपल्या अंतरंगात जेव्हा कडाडणाऱ्या विजेप्रमाणे सत्याचा लखलखाट होतो, तेव्हापासून जगण्याकडे आणि जगाकडे पाहण्याच्या आपल्या वृत्तीत आगळा बदल होतो. हळूहळू पावले टाकत जे आतापर्यंत म्हटले गेले आणि अजून जे म्हणायचे शिल्लक आहे त्यावर मनन करीत तुम्ही निरर्थकतेला सार्थकतेत बदलू शकता. तुम्ही तुमच्या आयुष्याचे जे काही करता ते अजिबात टाकाऊ नाही. काही नियमांच्या मर्यादा असल्या तरी आयुष्यात अनेक शक्यता असतात आणि तुम्ही त्यातून हवे ते निवडू शकता. मी तुमच्याशी मुक्तीबद्दल बोलत नाहीये, तर मुक्त होत जाण्याबद्दल, त्या प्रक्रियेबद्दल बोलत आहे. मुक्ती ही एक गतिहीन अवस्था नसून आपण एकेका पावलागणिक मोकळे होत असतो, तसे मला म्हणायचे आहे. आपण एखाद्या शहराकडे जात असताना जेवढा रस्ता पार करतो त्यापासून आपण मोकळे होतो, तेव्हा काय केले पाहिजे हे कुठल्या तरी लांब असणाऱ्या अगम्य प्रस्थापित नीतितत्वांवर अवलंबून नसून प्रकाशाचे, उत्क्रांतीचे आणि जगण्याचे नियम आहेत त्यावर अवलंबून असते. या नियमांची खालील दिलेली सूत्रे आंतरिक ऐक्य साधण्यास उपयोगी पडू शकतात. निसर्ग नियमांनी उलगडणाऱ्या जीवनाविरुद्ध जाणे म्हणजे स्वतःविरुद्ध जाणे होय. तुम्ही जेव्हा एखाद्या उद्दिष्टासाठी जोर लावून प्रयत्न रेटता तेव्हा परिणाम उलटा होऊ शकतो. प्रचंड शक्तीच्या रेट्याला थोपवण्याचा प्रयत्न करू नका. त्याचा जोर ओसरेपर्यंत माघार घ्या आणि ओसरल्यावर मात्र दमदारपणे पुढे पावले टाका. सारे काही एकत्रितपणे पुढे जात असते तेव्हा सुरळीत असते, सुटे सुटे झाले की अडखळते. दिवस आणि रात्र तसेच उन्हाळा आणि हिवाळा यांचे तुम्हाला वावडे नसेल तर तुम्ही अंतर्विरोधाच्या पलीकडे गेला आहात. तुम्ही सुखाच्या मागे लागला आहात तर वेदनांची बेडी तुमच्या पायात बसेल. पण संधी मिळाली आणि तब्येतीला सांभाळले तर तुम्ही आनंद लुटायला मोकळे असता. तुम्ही एखाद्या उद्दिष्टाच्या मागे लागला तर तुम्ही बंधनात जखडले जाता. पण जर करीत असलेली प्रत्येक गोष्टच एक उद्दिष्ट आहे हे समजून चाललात तर तुम्ही स्वतःला मोकळे ठेवू शकता. तुमचे संघर्ष मिटवण्याचा प्रयत्न केल्याने ते मिटणार नाही, तर त्यांचे सर्वात मूळ कारण उगले की ते नाहीसे होतील. तुम्ही जेव्हा दुसऱ्याला हानी पोहोचवता तेव्हा तुम्ही अडकून पडता. पण जेव्हा तुम्ही कोणालाच हानी पोहोचवत नाही तेव्हा तुम्ही तुम्हाला हवे ते करण्यास मोकळे असता. दुसऱ्याने आपल्याशी जसे वागावे असे आपल्याला वाटते तसे जर आपण दुसऱ्याशी वागलो तर आपण मोकळे राहतो. परिस्थितीने तुम्हाला कोणत्या गटात टाकले हे महत्वाचे नाही. तुम्ही कोणता गट निवडलेला नाही हे तुम्हाला उमगणे महत्वाचे आहे. अंतरंग दुभंगणाऱ्या किंवा आंतरिक ऐक्य साधणाऱ्या कृती या आपल्यामध्ये साठत राहतात. आंतरिक ऐक्याच्या कृती जर आपण वरचेवर करत गेलो तर आपल्याला
गेलो तर काहीच आपल्याला थोपवू शकत नाही. तुम्ही निसर्गाचा एक झोत बनून राहाल, ज्याला वाटेत कुठलाच अडथळा थोपवू शकत नाही. एखादी अडचण, समस्या आणि गैरसोय असली म्हणजे त्यात अंतर्विरोध आहे, हे ओळखायला शिका. अडचणी, गैरसोयी तुम्हाला चालना देतात आणि अंतर्विरोध तुम्हाला एका बंदिस्त वर्तुळात जखडून टाकतो. जेव्हा जेव्हा तुम्हाला हृदयात कणव, आनंद आणि तीव्र प्रेरणा जाणवेल किंवा सारे अंतर्विरोध मावळून मोकळे मोकळे वाटेल, तेव्हा तेव्हा तत्काळ अंतरंगात आभार माना. त्याउलट अनुभव आला तर पूर्ण विश्वासाने अंतरंगात मागा आणि तुम्ही जे अंतरंगात उपकृत संचित साठवले आहे ते एका उन्नत स्वरूपात तुमच्या सहाय्यासाठी हजर होईल. अशी सूत्रे आहेत. तर मला वाटतं की आपण जी म्हणजे जी 1, 2, 3, 4, 5, 6 ही जी सूत्रे ते आपण ती आणि 7 सुद्धा, 8 सुद्धा, 9 आणि 10 याचा आपण अभ्यास आधी केलेला आहे. आणि प्रिन्सिपल्स ऑफ व्हॅलिड ऍक्शन मध्ये आपण याच्यावर वाचन आणि चर्चा याच्या आधी केलेली आहे. मला स्वतःला जे याच्यामध्ये महत्वाचं वाटतं की जी प्रक्रिया सिलोनी इथे डिस्क्राईब केली की मी तुमच्याशी मुक्तीबद्दल बोलत नाही तर मुक्त होत जाण्याच्या त्या प्रक्रियेबद्दल बोलत आहे. मुक्ती ही एक गतिहीन अवस्था नसून आपण एकेका पावलागणिक मोकळे होत असतो असे मला म्हणायचे आहे. आपण एखाद्या शहराकडे जात असताना जेवढा रस्ता पार करतो त्यापासून आपण मोकळं होतो, म्हणजे त्या शहराकडे आपण तितके जवळ पोहोचत असतो. तेव्हा काय केले पाहिजे हे कुठल्या तरी लांब असणाऱ्या अगम्य प्रस्थापित नीती तत्वांवर अवलंबून असून प्रकाशाचे, उत्क्रांतीचे आणि जगण्याचे नियम आहेत त्यावर अवलंबून असते. आणि मग जे जे खालचे नियम आहेत ते नियम ते आता दर ॲज गुड ॲज म्हणजे वैश्विक नियम असल्यासारखे ते किंवा युनिव्हर्सल असल्यासारखे ते झालेले आहेत. आणि मग ते हे जे व्हॅलिड ऍक्शनचे प्रिन्सिपल्स, व्हॅलिड ऍक्शन प्रिन्सिपल्स डिस्क्राईब केल्यानंतर त्यांनी जे आवाहन केलं की तुम्हीच एक निसर्गाचा एक झोत बनून राहाल, ज्याला वाटेत कुठलाच अडथळा थोपवू शकत नाही. एखादी अडचण, समस्या आणि गैरसोय असली म्हणजे त्यात अंतर्विरोध आहे का हे ओळखायला शिका. आणि तो अंतर्विरोध आणि अडचणी, गैरसोयी ह्या दोन्ही वेगवेगळ्या गोष्टी आहेत. गैरसोयी आणि अडचणी ह्या टेम्पररी असतात, म्हणजे तत्कालिक असतात आणि त्याच्यावरती उपाय बरेच वेळा आपल्याला खूप वेळा मिळतच असतो. पण अंतर्विरोध हा एक गंभीर मामला आहे त्याच्यामध्ये, कारण की ते जसं सांगितलं आहे की अंतर्विरोध तुम्हाला एका बंदिस्त वर्तुळात जखडून टाकतो. म्हणजे वी गो इन राउंड इन द सेम सर्कल्स. पण तो जर अंतर्विरोध जर नसेल तर मग तुमची वाटचाल ही सुरळीत होते. मी इथे थांबतो. राजेंद्र, मनन मध्ये हो 4 नंबरचं आणि 5 नंबरचं जे स्टेटमेंट आहे, इथे संसारी गोष्टींचा बिलकुल झगडा नाही शाश्वत असे, याचा आणि मला आताच्या सूत्रांशी एक संबंध वाटतोय जवळचा. आणि पुढचं वाक्य असं आहे की इथे त्या आंतरिक अनुभूतीबद्दल बोलले आहे, ते विनम्रपणे शोध घेत दक्षतेने मनन करणाऱ्यांना सगळ्यांना हे नक्की भेटते. याचाही इकडे जवळचा संबंध आहे. मननचे हे 2 विधान की जे फ्रीडम, जी मुक्ती शोधतोय आपण किंवा जे अंतिम सत्य शोधतोय ते काय फार अगम्य आणि फार दूरच आहे असं तो प्रस्थापित नीती तत्व आहेत, याचा काही शोध नाहीये. शोध नाहीये म्हणजे तो शोध घेताना
तुम्ही जे नेहमी संसारिक गोष्टी ज्या तुम्हाला भेडसावत असतात त्याच्यातूनच हा. शिकायचे आहे. मी डे टू डे लिव्हिंग याच्यातूनच हे उलगडा होत जातोय. हा जो त्याचा अप्रोच आहे तो इकडे पण तसाच ठेवलेला आहे की फार ऍबस्ट्रॅक्ट अल्टिमेट ट्रूथ वगैरे असं शोधायचं नाही. डे टू डे लिव्हिंग मधूनच हे उलगडत जाईल. कारण त्याचं त्यांनी जी ही एनॉलॉजी वापरली आहे तर ती प्रकाश आणि अशा प्रकारे त्यांनी वापरलेली. निसर्गाचा एक झोत, नंतर प्रकाश. हा तर ते जितक्या नैसर्गिकपणे येतो या गोष्टी तसंच ते हा जो मुक्तीचा मार्ग आहे, प्रवास, रस्ता आहे, तितकाच तो नॅचरल आहे. आणि नंतर सर्वात महत्व शेवटचं वाक्य जे आंतरिक अनुभूती बद्दल तो म्हणतोय तिकडे तू मग आता सांगितल्याप्रमाणे ते आंतरिक अनुभूतीमधून तुम्हाला उलगडा होईल की तुम्ही त्या प्रवासात कुठे आहात आणि काय अडचणी आहेत. म्हणून ते अडचणी, गैरसोयी आणि समस्या याच्यात फरक केलेला आहे की अडचणी, गैरसोयी जरा डिस्कम्फर्ट इन नॉट हॅव्हिंग ॲडेक्वेट फॅसिलिटीज वगैरे या अडचणी असतात. त्या काय गैरसोयी त्या इतक्या गंभीर नसतात. गंभीर कुठली गोष्ट आहे की कॉन्ट्राडिक्शन, आंतरविरोध यायला लागला की मग मात्र पुढचा मार्ग प्रवास करणं अवघड जाईल मुक्तीत. आणि हे सगळे जे नियम दिलेत ते त्याच्या सिलोच्या अनुभवातून त्याला समजलेले आहेत. इतरांनाही ते त्यांच्या अनुभवातून समजू शकतील. आणि काही विधानांचा आपण आपल्या अनुभवांशी जोडून मागे आपण त्याच्यावर चर्चा केली होती. हो. पण आता हे सगळं वाचल्यावर जो आंतरविरोधापासून गांभीर्य म्हणजे ते टाळण्याचं किंवा त्याच्यातून मुक्ती होण्याचं हा एक सूत्र आताच आलेलं आहे. पूर्वी आपण व्हॅलिड ऍक्शन मध्ये तसं त्याचं हे करत नव्हतो उल्लेख. ते आता आलेलं आहे. त्याच्यावर कदाचित आपण बोलू. थांबतो मी. आणि व्हॅलिडेशनचे जे प्रिन्सिपल्स आहेत ते सगळे मला वाटतं आंतरविरोध संपवण्याच्यासाठीच आहेत ते. त्यामुळे पण आता 2-3 मुद्दे आता पुढे आलेले आहेत. त्यातला एक मुद्दा असा आहे की 12वं जे प्रकरण होतं उद्बोधन, त्याच्यामध्ये त्या शक्तीबद्दल बोललं गेलेलं आहे. हो. आणि इथे म्हणजे शक्ती खरोखरी जागे असणे, जाणीवेची एक वेगळी पातळी आणि त्या आपल्या तेजाच्या उगमापर्यंत जाण्या असं जे आहे तर त्याच्यानंतर एकदम हे सूत्राकडे आलेले आणि ही सूत्र जी आहेत ती तुम्ही म्हणता त्याप्रमाणे ही दैनंदिन जीवनामध्ये कृती कशी करायची आणि ती कृती सार्थक कशी होईल हे पाहायचं याच्यासाठी ही सूत्र आहेत. तर आता मुद्दा असा आहे की मग हे शक्तीपासून एकदम इकडे दैनंदिन जीवनाकडे आले म्हणजे मग ते काय एक वेगळं वळण घेतलंय ना असं आपल्याला वाटतं. आणि आपल्याकडे जर बघायचं झालं तर आपल्याकडे जीवनाची अशी एक विभागणी केलेली असते की ज्याला आधी भौतिक, आध्यात्मिक आणि आधी दैविक असे 3 भाग केलेले असतात. ते आधी भौतिक म्हणजे आपलं जे सांसारिक जीवन आहे ते आणि आध्यात्मिक म्हणजे जे आपल्या आत्म्याशी संबंधित आहे ते आणि आधी दैविक म्हणजे मग ते जगामध्ये काय उत्पात होत असतात, प्रलय होत असतो आणि भूकंप होत असतात. या सगळ्या ज्या नैसर्गिक घटना आहेत त्यांना आधी दैविक असं म्हटलेलं आहे. तर मला असं वाटतं की यातलं जे 13व्या प्रकरणाचं सूत्र जे आहे
ते बरोबर आहे. म्हणजे आता कांदळकर सरांनी सांगितलं त्याप्रमाणे ते आंतरविरोध हा आपल्या दैनंदिन जीवनातनं कसा त्याच्याशी आपण सामना करायचा ह्याच्याबद्दल आहे. आणि 12वं प्रकरणचं तुम्ही शेवटचा भाग बघितला तर आपल्या स्वतःच्या शक्तीचा शोध हा आंतरविरोधाशिवाय घेता आला पाहिजे असं त्याच्यामध्ये म्हटलेलं आहे. म्हणजे शेवटी मला हे उमगले की जे कोणी आपल्या हृदयस्थ प्रकाशाचा कोणत्याही आंतरविरोधाविना माग काढत असतात त्या सर्वांना ज्या गोष्टींचे उद्बोधन मला झाले त्या गोष्टी आंतरिक प्रचितीत येऊ शकतात. म्हणजे आणि त्या 13व्या ह्याच्यात त्यांनी आणखीन एक फार महत्वाचं वाक्य घातलेलं आहे. दुसरा परिच्छेद जो आहे, हळूहळू पावले टाकत जे आतापर्यंत म्हटले गेले आणि अजून जे म्हणावयाचे शिल्लक आहे त्यावर मनन करीत तुम्ही निरर्थकतेला सार्थकतेत बदलू शकता. आता जे अजून म्हणायचं शिल्लक आहे त्याच्यावर मनन कसं करणार हा एक मुद्दा येऊ शकतो ना. जे म्हटलेलं आहे त्याच्यावर मनन करणं हे ठीक आहे, पण अजून जे म्हणावयाचं शिल्लक आहे त्याच्यावर मनन कसं करणार. तर त्याच्या बाबतीत असं म्हणता येईल की जे प्रश्न आपल्या मनामध्ये आलेले आहेत आणि ज्यांची उत्तर अजून आलेली नाहीत तर ते प्रश्न आपल्याला तसेच मनामध्ये ठेवायचे आहेत आणि ते सोडून द्यायचे नाहीत प्रश्न. उदाहरणार्थ 12व्या प्रकरणाच्या शेवटी जे म्हटलेलं आहे की हृदयस्थ प्रकाशाचा माग काढणे. आता हा हृदयस्थ प्रकाशाचा माग काढणे म्हणजे काय हा एक प्रश्न अजून अनुत्तरित आहे. तेव्हा तो आपल्याला सोडून द्यायचा नाहीये, तो प्रश्न मनामध्ये ठेवायचा आहे. परंतु जे बोललं गेलंय त्याच्यावर आपल्याला मनन करायचंय. तर अशा दृष्टीने हे 13वं प्रकरण हे बघणं आवश्यक आहे आणि त्याच्यामध्ये मोकळं होत जाणं याला एक फार महत्वाचं त्यांनी स्थान दिलेलं आहे. दोन तीन गोष्टी आहेत. एक म्हणजे आंतरविरोध संपवणे, दुसरं म्हणजे मोकळं होणे आणि तिसरं म्हणजे आंतरिक ऐक्य साधणे किंवा सार्थकता साधणे, आयुष्याला एक अर्थ देणे. आणि त्याच्यात हा अर्थ आपणच द्यायचा आहे. हा कुठल्याही नीती तत्वांच्या आधारे आपण देत नाहीयेत किंवा जी काही अगम्य म्हणजे इनकॉम्प्रिहेन्सिबल अशी काही प्रिन्सिपल्स आहेत आणि ज्याच्यामध्ये उदाहरणार्थ पुनर्जन्म आहे किंवा तुम्हाला नेमून दिलेलं काम आहे, जन्मजात जे तुम्हाला काम आहे ते तुम्ही करत राहा कारण वगैरे वगैरे ज्या गोष्टी सांगितलेल्या आहेत त्याच्यावर अवलंबून न राहता तुम्ही तुमच्या अनुभवावर अवलंबून राहून आणि तुम्हाला ज्या शक्यता आहेत यात एक तो महत्वाचा भाग असा आहे की तुमच्या आयुष्याचे जे काही करता ते अजिबात टाकाऊ नाहीये आणि काही नियमांच्या मर्यादा असल्या तरी आयुष्यात अनेक शक्यता असतात आणि तुम्ही त्यातनं हवं ते निवडू शकता. हा त्यातला महत्वाचा भाग आहे. त्या अर्थ देण्याचं काम हे तुम्हाला करायचंय. तुमच्या समोर काय शक्यता आहेत त्यातनं निवडून आणि त्यासाठी मला वाटतं ही सगळी जी सूत्र आहेत ही तुम्हाला बंदिस्त करत नाहीत तर तुम्हाला मोकळं करण्यासाठीची ही सूत्र आहेत. आपण बऱ्याच वेळा बघतो की नियम असतात, नीती नियम असतात ते तुम्हाला बंदिस्त करून टाकतात की फाटलेल्या जीन्स घालू नका वगैरे वगैरे अशा. पण असेच कपडे घाला आणि तसेच हे करा आणि हेच करा आणि ते करू नका. पण इथे तसं काही सांगितलेलं नाही. इथे यांचा हे सूत्र आहेत त्यांचा अर्थ तुम्ही तुमच्या परिस्थितीमध्ये लावायचा आहे आणि तुमच्या परिस्थितीमध्ये तो अर्थ लावून तुम्हाला निर्णय घ्यायचा आहे. तर हा एक महत्वाचा भाग आहे असं मला वाटतं. आणि जर ही सगळी सूत्र बघितली तर त्या सूत्रांचं पण आपल्याला थोडस असं वर्गीकरण करता येईल की काहीही उद्दिष्टांसंबंधीची सूत्र आहेत, काय केलं पाहिजे याच्या संबंधीची आहेत आणि कसं केलं पाहिजे याच्याबद्दलची काही आहेत आणि काही परस्पर संबंध म्हणजे इतरांशी संबंध कसे ठेवावेत त्या संबंधीची आहेत. तर असे 2-3 भागामध्ये या सूत्रांची विभागणी करता येईल आणि मला असं वाटतं की जे परस्पर संबंधांची जी आहेत सूत्र ती स्वातंत्र्यासाठी फार महत्वाची आहेत असं मला वाटतं. म्हणजे उदाहरणार्थ
आणि 8, 9 आणि 10 ही 3 जी सूत्र आहेत ही विशेषतः परस्पर संबंधांविषयीची आहेत. आणि ती सूत्र ही आपल्याला स्वतंत्र राहण्यासाठी मदत करणारी अशी ती सूत्र आहेत. तुमचे संघर्ष मिटवण्याचा प्रयत्न केल्याने ते मिटणार नाहीत, तर त्यांचे सर्वात मूळ कारण उमगले की ते नाहीसे होते. तुम्ही जेव्हा दुसऱ्याला हानी पोचवता तेव्हा तुम्ही अडकून पडता, पण जेव्हा तुम्ही कोणालाच हानी पोचवत नाही तेव्हा तुम्ही तुम्हाला हवे ते करण्यास मोकळे असता. आणि 10वं अर्थातच गोल्डन रूल ज्याला म्हणता येईल, दुसऱ्याने आपल्याशी जसे वागावे असे आपल्याला वाटते तसे जर आपण दुसऱ्याशी वागलो तर आपण मोकळे राहतो. तर ही 3 मला वाटतं महत्वाची सूत्र आहेत. यावर कोणाला काही बोलायचं दिसत नाही असं मला वाटतंय. नाही, आहे ना. काय पॉज जास्त घेऊ नका, एवढी एक बर. नम्र विनंती आहे. बर. ते मोकळे होणे हा हा चपखल शब्द आहे. आणि ते म्हणजे आणि त्याच्या विरुद्ध बंदिस्त आपल्याला काय गोष्टी बंदिस्त करतात. तर एक त्याच्याशी सुसंगत आहे, पण जे आपण नेहमी वागतो व्यवहारात, त्यात एक व्यावहारिक शहाणपण ठेवून वागायचं असते. हे आपण जे शिकलेलो असतो आणि मग प्रॅक्टिकल नाहीये, प्रॅक्टिकल आहे असं करत जे जगतोय, त्यामुळे सुद्धा आपण बंदिस्त होत जातो. असा एक विचार आहे. म्हणजे हा विचार माझा नाहीये, पण एका लेखकाचा आहे. म्हणजे नुसता तो लेखक नाही, म्हणजे कादंबऱ्या लिहिणार आहे, की शहाणपणा आणि शहाणपणाच्या कल्पनांनी आपण जगत जातो. आणि मग आता जे हे 3 सूत्र एकमेकाशी संबंधाची केलेली आहेत, ती सगळी आपण तोडून टाकतो. हे दुसऱ्यांना फसवणं, बोलायचं एक दुसरंच करायचं वगैरे, आणि हे शहाणपणा म्हणतो. आणि मग केव्हा तरी ते आपल्यावर असे उलटतात या गोष्टी. उलटतात म्हणजे त्याचं अंतर्विरोध कुठेतरी येतोच त्याच्यात. आणि मग कळायला लागतं की ह्या शहाणपणामुळे आपण कुठे येऊन पोचलो असं. अर्थात त्याच्याबद्दल पब्लिकली स्पष्टपणे कोणच बोलू शकत नाही, कारण त्यातून सगळंच मग आपलं सगळं लाईफच प्रेझेंट करावं लागेल. त्यामुळे ते तसं बोलू शकत नाही, पण त्याचा त्रास झालेला असतो. शहाणपणा वापरून केलेलं जगणं. तर मला वाटते हा जो आंतरिक हे ऐक्य साधण्यासाठी किंवा विरोधाभास, कॉन्ट्राडिक्शन टाळण्यासाठी हे मला वाटतं मार्गदर्शन होऊ शकेल. कारण त्यातून आपण मुक्त होत नाही, उलट अडकून पडतो. जेव्हा तुम्ही दुसऱ्याला हानी पोहोचवता तेव्हा तुम्ही अडकून पडता, पण तुम्ही कोणालाच हानी पोहोचत नाही तेव्हा हवे ते करायला मोकळे असतात. त्यामुळे आपलं आता आधुनिक जीवनामध्ये ज्याला आपण कॉम्पिटिशन म्हणतो, ती कॉम्पिटिशन, ही स्पर्धा, ही आणखीन काय दुसऱ्यांना हानी पोहोचवून पुढे जाण्याची स्पर्धा आहे. आणि मग लक्षात येते की त्यातून काय आपण मिळवलं, आणि त्यातून आंतरिक संघर्ष निर्माण हे होण्याची शक्यता असते. असा एक मला इमिजिएटली मुद्दा आठवतो. म्हणजे आपण जे जगतोय आताच्या आधुनिक जगात, आणि सिलो जे सांगतोय अंतरंग आंतरिक ऐक्य साधणं किती गरजेचं आहे, याच्याशी काहीतरी संबंध आहे असं वाटतं. थांबतो.
ऐकू येत नाही कामेरे? कामेरे आवाज येत तुम्ही नाही. अनम्यूट करा. हो. शेवटच्या परिषदेत त्यांनी एक चांगला डायरेक्शन किंवा अशी एक दिशा दिली. जेव्हा जेव्हा तुम्हाला हृदयात आनंद आणि तीव्र प्रेरणा जाणवेल किंवा सारे अंतर्विरोध मावळून मोकळे मोकळे वाटेल, तेव्हा तेव्हा अंतर्गत आभार माना. त्या उलट अनुभव आला तर पूर्ण विश्वासाने अंतरागात मागा आणि तुम्ही जे अंतर्गत उपकृत संचित साठवले आहे ते एका उन्नत स्वरूपात तुमच्या सहाय्यासाठी हजर होईल. म्हणजे तो जो अनुभव आलेला असतो तर तो पण तुम्ही साठवून ठेवा. तो अनुभव विसरून जाऊ नका. आणि जेव्हा जेव्हा तुम्हाला त्याच्या कधी विरोधाभास होईल किंवा त्याच्या उलट जर अनुभव आला तर तेव्हा त्याचा उपयोग करून तुम्ही तो पुढे जायला त्याचा वापर करा. ही कॉन्सेप्ट म्हणून मला फार सुंदर आणि खूप प्रॅक्टिकल वाटते, म्हणजे इम्प्लिमेंटेशनसाठी असं मला वाटतं. जसं आपल्या समोर अडचणींचे डोंगर उभे असले की आपलं मन साहजिकच इतिहासातले जे आपले नेते होते किंवा आदरणीय व्यक्ती होत्या त्यांनी या गोष्टींचा सामना कसा केला याच्याकडे आपलं लक्ष जातं आणि त्याच्यापासून आपण काहीतरी प्रेरणा घेतो. त्याचप्रमाणे ही मला वाटतं स्वतःच्याच अनुभवातनं मानसिक एक बळ शोधण्याची ही प्रक्रिया आहे की आपण हे पूर्वी अशा प्रकारच्या परिस्थितीला आपण तोंड दिलेलं होतं आणि आपल्याला ती प्रेरणा शक्ती जाणवलेली होती. तिचा वापर करून आपण या बाबतीतही आपण मार्ग काढू शकतो. असं याचा आपण उपयोग करू शकतो. आणि आपले जे इंटरनल गाईड हा जो प्रकार आहे हाही त्याचाच एक भाग आहे असं मला वाटतं. माझी जेव्हा पहिली डोळ्याची शस्त्रक्रिया झाली त्यावर मी त्या टेबलावर आडवा मला पाडलेलं होतं आणि माझ्या डोळ्यावर काहीतरी काम चाललेलं होतं आणि पहिल्यांदाच आयुष्यामध्ये आपल्या डोळ्यावर काहीतरी चालू आहे आणि आमचे ते शस्त्रक्रिया करणारे डॉक्टर आणि तो अनेस्थेटिस्ट यांचं बोलणं चालू होतं आणि ते दोघं जण डॉक्टरांमध्ये दारू पिण्याचं प्रमाण किती वाढलेलं आहे या गोष्टीवर ते बोलत होते दोघं जण आणि इकडे माझ्या डोळ्यावर ते काहीतरी करत होते. तर मला त्या क्षणी यांचा हात जो माझ्या डोळ्यावर चाललेला आहे तो असा भिरकवून दिवा बाजूला काढावा आणि आपण इथनं टेबलावरनं उठून पळून जावं अशी मला एक दाट अशी प्रेरणा व्हायला लागली. आणि मी अर्थात त्यांनी मला सांगितलं होतं तुम्ही बोलायचं नाहीये, ऑपरेशन होईपर्यंत तुम्ही तोंड उघडायचं नाही असं त्यांनी मला सांगितलं डॉक्टरनी. त्यामुळे मी काही तोंड उघडत नव्हतो, पण माझ्या मनामध्ये असे सगळे विचार येत होते. तेव्हा मी ते इंटरनल गाईड आपण नुकतंच शिकलेलो होतो त्यावेळेला असं मला वाटतंय. त्यावेळेला मी ती कल्पना केली आणि मग त्या इंटरनल गाईडचा अनुभव आल्यानंतर एकदम मनाला शांत वाटलं आणि मी अगदी निश्चित पडून राहिलो. आणि पडून ते ऑपरेशन झाल्यानंतर मी त्या आमच्या डॉक्टरांना थँक्यू म्हटलं तर ते म्हणले अहो तुम्ही माझे थँक्यू म्हणापेक्षा मीच तुमचे थँक्स मानायला पाहिजे. म्हटलं का? तर तुम्ही इतके निश्चित पडून होता तुम्ही हो का चूक केलं नाही. मी तुम्हाला नुसतं म्हटलं की तुम्ही बोलायचं नाहीये ऑपरेशन होईपर्यंत तर तुम्ही अगदी निश्चित पडून होता. म्हणलं डॉक्टर तुम्हाला काय माहिती माझ्या मनामध्ये काय खळबळ चालली होती. म्हणलं तुम्हाला आता मी सांगू शकत नाही. पण असा तो प्रकार झाला होता म्हणजे की त्या इंटरनल गाईडचा तिथे असा उपयोग झालेला होता. आणि ते आपल्या इन अ वे आपण त्या तीव्र प्रेरणेलाच आपण हाक घालत असतो त्यावेळेला किंवा आपल्या आंतरिक शक्तीला हात घालत असतो.
पण जगण्याच्या प्रवासामध्ये आतापर्यंतच्या आंतरिक ऐक्य साधलं आहे असा केव्हा अनुभव आहे वाटला, असं जर आठवलं किंवा आता या वयात ज्येष्ठ नागरिकाच्या वयामध्ये बालपणात जे दिवस घालवले आहेत तर ते मात्र सतत पुन्हा पुन्हा येतात. आणि त्याची आठवण होते आणि ते पुन्हा अनुभव घेण्यासारखे वाटतात किंवा येतात नैसर्गिक. कारण की सर मला असं वाटतं की बालपणात आंतरिक ऐक्य जास्त असतं. हा, त्यामुळे ते ह्या वयामध्ये तेच अनुभव येतात. कळलं की नंतरच्या अनुभवापेक्षाही जसं काय त्याला मोठं काय घडलेलं नसते, पण आंतरिक ऐक्य झालेलं असते. म्हणजे इतर तुमचे नातेवाईक, घरची मंडळी, विशेषतः निसर्ग माझ्या ह्याच्यामध्ये जास्त, कारण मी अतिशय शाळा न शिकता निसर्गातच पहिली 6 वर्ष 8 वर्ष राहिलो अहमदाबाद मध्ये हिंडत निसर्गात. तर ते मला अजून ते अनुभव पुन्हा एक्सपिरियन्स केल्यासारखेच आठवतात. नंतरचे इतके आठवत नाही. त्यावेळेला मात्र हे तिथलं तुमचं कॉन्ट्राडिक्शन तिकडे नंतर यायला लागतं. आणि कंडिशनिंग पण कमी झालेलं असतं असं मला वाटतं, किंवा झालेलं असतं किंवा खूप कमी झालेलं असतं. हा, म्हणजे काय कसं वागायचं वगैरे काय हे नसतं त्याच्यात. याच्याशी रिलेटेड असा एक भाग आहे आणि तो म्हणजे ऍक्टिव्ह नॉन व्हायलन्स असा तो भाग आहे. म्हणजे इंटरनल कॉन्ट्रडिक्शन रिझॉल्व्ह करण्यासाठी. उदाहरणार्थ सर, आता तुम्ही तो आपल्या सावरकर सभागृहाच्या याच्यावर एक लेख लिहिलात तुम्ही, त्या म्युरलवर किंवा पोस्टरवर काय म्हणतात त्याला ते. तर तो लेख तुम्ही लिहिलात, हे एका प्रकारे तुम्ही स्वतःला व्यक्त केलात आणि तिथे तुमचे विचार, भावना आणि कृती यांचं एक आंतरिक ऐक्य साधलं असं म्हणता येईल. बरोबर आहे ना? हो, बरोबर आहे. कृती म्हणजे काय, लिहिण्याची कृती मी केली आणि इतरांना कम्युनिकेट करायची ही कृती. आणि इतरांना कम्युनिकेट केलं. तर त्यामुळे गांधीजींना जेव्हा विचारलं होतं की तुम्हाला जेव्हा ह्या सर्व गोष्टींचा त्रास होतो आणि तुम्ही काही करू शकत नाही, अशी हतबलतेची तुम्हाला भावना येते, तेव्हा तुम्ही काय करता? तर ते गांधीजी म्हणले की मी हतबलतेची भावना येऊ देत नाही. निदान मी त्या गोष्टीबद्दल बोलतो. बोलणं ही देखील कृती आहे. तुम्हाला त्याच्या विरुद्ध तुम्हाला सरकारकडे दाद मागायची असेल तर दाद मागा. सरकारकडे दाद मागता येत नसेल तर तुम्ही तुमच्या लोकल जे काही असोसिएशन आहे तिथे तुम्ही तुमचं मत मांडा. तेही तुम्हाला करता येत नसेल तर तुम्ही तुमच्या शेजाऱ्याशी बोला. शेजाऱ्याशी देखील बोलता येत नसेल, तुमच्या कुटुंबातल्या माणसाशी बोला, पत्र लिहा, काहीतरी करा. म्हणून जो नॉन व्हायलन्स गांधीजींचा होता त्याला त्यांनी ऍक्टिव्ह नॉन व्हायलन्स असं म्हटलेलं होतं. तो निष्क्रिय नॉन व्हायलन्स नाही, तो सक्रिय अहिंसा आहे ती. आणि ती सक्रिय अहिंसा म्हणजे तुमच्या मनामध्ये जो काही आंतरविरोध निर्माण झालेला आहे त्याच्यावर मात करण्यासाठी काहीतरी तुम्ही पाऊल उचला आणि 4 लोकांशी बोला, हे महत्वाचं आहे. तर ते जेवढं आपण करत राहू सक्रिय अहिंसा, तेवढा आपला तो आंतरविरोध मावळू शकतो. आणि ते करत असताना अर्थात इथे जे वेगवेगळी सूत्र दिलेली आहेत त्याचा आपल्याला अवलंब करता येऊ शकतो. म्हणजे आपल्याला त्यामध्ये कुणालाही तुम्ही भ्रष्ट आहात असं म्हणायची गरज नाही, कारण तसं म्हटल्याने त्याला हानी पोहोचणार आहे आणि ते तुमच्यावर बंधनं घालणार आहेत. बरोबर. त्यामुळे ते म्हणताना कसं म्हणायचं हे तुम्ही चातुर्याने ठरवू शकता. तुम्हाला म्हणायचं तेच म्हणायचंय, पण कुणालाही न दुखवता आपल्याला ते बोलायचंय आणि त्यासाठी जास्तीत जास्त लोकांना एकत्र आणायचंय. तर हे आपण नक्कीच कुठल्याही परिस्थितीमध्ये करू शकतो. आणि त्यामुळे मला असं वाटतं की ते
जे जसं तुम्ही लिहिलं ते त्या पद्धतीने लिहित राहणं, बोलत राहणं हे अतिशय महत्वाचं आहे. आणि त्यामुळे नाहीतर काय होईल की बालपणामधल्या गोष्टींकडे जर तुम्ही जायला लागलात तर मग ते स्वतःची प्रगती होतीये का स्वतःची पिछेहाट होतीये हे कळणं अवघड होऊन बसेल. याचा अर्थ असा नाही की तुम्ही निसर्गात जाऊ नका, पण निसर्गात जाणं ही पळवाट ठरू नये. आत्ताच्या समस्यांपासून दूर जाण्यासाठी ती पळवाट ठरू नये एवढंच मला म्हणायचं होतं या निमित्ताने. आणि आंतरविरोध समजून काय आयडेंटिफाय करायचा एक मार्ग म्हणजे आताच्या ह्या अनुभवातून मला कळलं, तुम्हाला मनाला ज्या वेळेला त्रास व्हायला लागतो असं वाटायला लागलं की समजावं आंतरविरोध सुरू झाला. मनाला त्रास झाला भैया, बुद्धीला नाही. मनाला टोचायला लागलं भैया, अरे काहीतरी झालंय आणि त्रास व्हायला लागलाय. म्हणजे मग आंतरविरोध आयडेंटिफाय होऊ शकतो. मग मनाला टोचलं, दुःख झालं. तो ऍक्टिव्ह नॉन व्हायलन्स आणि व्हॅलिड ऍक्शन यांचा फार जवळचा संबंध आहे. हा, आणि हे सूत्र म्हणजे ऍक्च्युली गायडन्स आहे. अडल्टनी एका समजूतदार माणसाने सांगितलेल्या गोष्टी आहेत त्या, की व्हॉट इज द राईट वे ऑफ डुईंग. मग त्याच्यात आणखीन गडबड होऊ नये किंवा तुम्ही आणि प्रॉब्लेम मध्ये येऊ नये यासाठी ते योग्य आहे. बरोबर. पण काही उदाहरणार्थ 8वं विधान, तुम्ही संघर्ष मिटवण्याचा प्रयत्न केल्याने ते मिटणार नाही तर त्याचे सर्वात मूळ कारण उमगले की ते नाहीसे होतील. हे हा मात्र जरा जास्त डेप्थचा स्टेटमेंट आहे. मूळ कारण समजणं हे फार डेप्थ आहे. आठवा हा फारच महत्वाचा आहे. 8वं सूत्र आहे, अतिशय महत्वाचं सूत्र आहे. त्याचा शोध सतत घ्यावा लागेल. हो, बरोबर आहे. ते एकदम त्यात कित्येक वेळा काय होतं, तुमचे संघर्ष मिटवण्याचा प्रयत्न केल्याने ते मिटणार नाहीत, तर त्यांचे सर्वात मूळ कारण उमगले की ते नाहीसे होतील. हो, पण ते उमगायला वेळ लागतो. ते सतत त्याच्या मागे लागावं लागतं. तर मला परवा एक उदाहरण असं आठवलं. आता थोडस हे काय माहितीये का, थोडस हे तुम्ही मगाशी म्हणलात ना तसं हे व्यवहारीपणाच्या विरुद्ध जाणार आहे बरं का. म्हणजे व्यवहार चातुर्याच्या विरुद्ध जाणार आहे. काय झालं की एका परवा मी ही सत्यकथा ऐकली ही, की एक गृहस्थ, एक व्यापारी गृहस्थ होते आणि ते योग साधना करायचे आणि ते त्यांच्या गुरुकडे गेले आणि ते म्हटले की असं आहे बघा की माझा जो भागीदार आहे त्याच्याशी माझं वितुष्ट आलेलं आहे. याचं कारण म्हणजे तो भागीदार असं म्हणतो की मला ह्या व्यापारातला जो आपला 50-50 हिस्सा होता तो बरोबर नाहीये, कारण सगळं काम मीच करतोय, तो 75-25 केला पाहिजे. आणि हे काय मला मान्य नाही कारण मी पण काम करतोय. तर मग ते गुरु म्हणले तुला हे मान्य नाहीये आणि त्याला ते मान्य नाहीये, बरोबर आहे ना. मग तुला ह्याच्याबरोबर करायचंय का, भागीदारीमध्ये व्यापार करायचंय का, करणं शक्य आहे का, होणार आहे का. भांडत बसू नको, तू सोडून दे. तू म्हणा तू सगळा व्यापार हा तू ताब्यात घे आणि तुला जे काय मला त्या माझ्या भांडवलाची जी काही किंमत झाली असेल ती तू मला देऊन टाक आणि मग तू स्वतंत्र सुरू कर. तर त्यावेळेला त्या माणसाला वाटलं असं कसं सोडून द्यायचं सगळं. पण त्या व्यापाऱ्याने ते गुरुचं ऐकलं आणि सगळं सोडून दिलं आणि त्यांनी जे काय दिले पैसे ते घेऊन यांनी स्वतंत्र सुरू केलं. आणि पुढे कर्मधर्म संयोगाने म्हणा काय असेल ते म्हणा की ह्याचा जो व्यापार होता हा भरभराटीला आला, तो भागीदार डुबला. तर म्हणजे त्या संघर्षाचं मूळ कशात होतं की बा आपल्या याच्याशी जमत नाहीये हे मूळ होतं. मग ते जमत नाही म्हटल्यावर सोडून द्यायचं, संपवलं. अशा भांडत बसून तो संघर्ष सुटला नसता. त्याच्याऐवजी त्यांनी ते मूळ कारण त्याला उमगलं आणि त्यांनी ते नाहीसं केलं. तर अशा रीतीने
बऱ्याच वेळा काय होतं, ते मूळ कारण आपल्या अमुक अमुक आपली व्हायला पाहिजे ही जी आपली इच्छा असते, अभिलाषा असते, दृष्टी असते, त्याच्यामध्ये तो संघर्षाचं एक मूळ असतं आपल्या दृष्टीने, जे आपल्याला त्रास होत असतो. तर आपण ती इच्छा काढून टाकली किंवा ती इच्छा बदलली किंवा ती दृष्टी बदलली तर हे सगळं बदलू शकतं. याला म्हणजे आता या त्यामुळे माणसाला संघर्ष गुरु दुसऱ्याला बदलण्याचा प्रयत्न आपण करत असतो, त्यातनं संघर्ष निर्माण होतो. त्याच्याऐवजी आपलं जे दृष्टिकोन आहे, आपली भूमिका काय आहे आणि प्राप्त परिस्थितीने आपली भूमिका काय असली पाहिजे, ह्याचं आपल्याला जर सुस्पष्ट आकलन झालं तर तो संघर्ष संपुष्टात येऊ शकतो. आणि आपण कोण आहे, हा, आपण कोण आहे हे कळलं तर फारच उपयोगाला येतं. अगदी उदाहरण आपण जगलेलो आहोत. आता राजेंद्र आहे म्हणून सांगतो की आपले जे सुरुवातीचे दिवस होते IMDR मध्ये, कळलं की नाही? ते पण ग्रोईंग अपचेच दिवस होते. अजून काय दिशा दिसलेली नव्हती आणि काय मार्ग शोधायचा, हे महत्वाचे दिवस होते तरुणपणातले. बरोबर आहे. अतिशय माझ्या महत्वाचे दिवस होते ते. त्यावेळेला आपला धनकही होता त्यावेळेला आपल्या. तर मला एक आठवते अजून एक मुद्दा त्यावेळेला. टेलिफोन झाकून ठेवायचे दिवस होते. टेलिफोन झाकून ठेवायचे. तर धनक होता. धनकला मी सांगितलं, कारण तरुण त्यातले आमच्यापेक्षाही लहान होते आणि तो पण चाचपडत होता, त्यालाही काय समजत नव्हतं काय कुठलं काय करायचं. तर धनकला मी म्हटलं, अरे माझ्या पुढे 2 मार्ग आहेत. एक म्हणजे मला जो विचार ज्याचा पटलाय ना त्या मार्गाने मी जाणार. माझा फायदा काय आहे हे मी आता बघणार नाही. कारण त्यावेळेला अशी परिस्थिती होती, जर तुम्ही इफ यू फॉलो द बॉस तुम्हाला ऍडव्हान्टेज होता, कारण इतर लोक तसा ऍडव्हान्टेज घेत होते. आणि मुपटकर त्यावेळेला काही अशा गोष्टी बोलायचे, म्हणजे त्यांचे मला ते आयडियाज ह्याला काहीतरी पोटेन्शियल एवढं जाणवलं या आयडियाज. म्हणजे आमच्या हातात काहीच नव्हतं त्यावेळेला. तर म्हटलं माझी चॉईस मेकिंग हे मी धनकला सांगत होतो, मी असा चॉईस केलाय. आय विल प्रिफर आयडियाज ओव्हर प्रॅक्टिकल सक्सेस, फायदा. हे पण मला त्यावेळेला कसं कळलं की मला काय मी कशात रमतो हे मला कळल्यामुळे मला असं चॉईस करणं जरा सोपं पडलं. ते इम्प्रॅक्टिकल होतं आणि त्याचे मला फटके मिळाले, कळलं की नाही. पण अल्टिमेटली अंतर्विरोध निर्माण झाला नाही, उलट तो मग पुढे ते मला फायदेशीर झालं. थांबतो. म्हणजे आतापर्यंत आपण प्रिन्सिपलचं व्हॅलिड ऍक्शन म्हणजे त्यातल्या ऍक्शनवर जोर देऊन ते बघत होतो, पण आता ह्या कॉन्टेक्स्ट मध्ये बघितल्यानंतर, या संदर्भामध्ये बघितल्यानंतर त्याचं एक वेगळं महत्व लक्षात येतं ना. त्यामुळे त्याचं जे स्वतंत्र बुकलेट केलेलं आहे ते कितपत योग्य आहे असा एक माझ्या मनामध्ये आता शंका आली की त्याचं मी पण ते छापलं होतं आणि वाटत होतो, आणि अजूनही काही 2-4 प्रती माझ्याकडे शिल्लक आहेत त्याच्या. पण ते नुसतं असं सुट, आणि ती प्रज्ञा आपली जी आहे ती सुट्ट वाटत ती वापरत असते ती, आणि तिला त्याचा फायदाही झालेला आहे, त्यामुळे त्याचा उपयोग नाही असं म्हणता येणार नाही. पण त्याचं खरं महत्व हे या संदर्भामध्ये आहे. नाही, डेप्थ कळत नाही ते. मग ते रामदासांचे बोधच केल्यासारखे लोक घेतात. आपले शहाणपणाचे काही विचार अशा रीतीने वापरायचं आहे की ते आता हे 13-14 प्रकरण वाचतोय, त्यात आलंय हे सगळी प्रिपरेशन झाल्यावर आता आपण करतोय. त्याची डेप्थ वेगळी वाटते ना. हा एक फायदा आहे आता या सिक्वेन्स मध्ये घेतलाय हा विषय.
एकच त्याच्यानंतर म्हणजे त्याच्यामध्ये जो की आंतरविरोध सगळे आपले आपोआप गळून पडतील जर जेव्हा म्हणजे आणि ती अवस्था सुद्धा सरांनी सांगितली तशी ती भयावह अवस्था होती की म्हणजे म्हणजे की सगळं आतापर्यंत आपण जे काय शिकलोय की आपल्यामध्ये जे काय आपल्या सोकाश तथाकथित शिकलोय किंवा जो काही स्किल्स आहे जी काही माहिती आहे ती संपूर्णपणे काढून टाकणे आणि एक कम्प्लीट ब्लँक म्हणजे ते तसं जर अनॉमली बघायला गेलं तर एका घरामध्येच म्हणूया की जिथे संपूर्णपणे अंधार आहे काय फर्निचर वगैरे काही नाही काही कुठे काय आहे कुठल्या खोलीत किचन आहे कुठल्या खोलीत बेडरूम आहे कुठल्या खोलीत बाहेरची काहीही माहिती नाही आणि त्या अंधाऱ्या खोलीत जाऊन शिरून जर तुम्हाला तिथे फंक्शनल व्हायचं असेल तर त्यासाठी तुम्हाला काय काय करायला लागेल अशी जर सवय लावली म्हणजे त्या या परिस्थितीनं जर मार्ग काढायचा या परिस्थितीमध्ये जर माणूस तो शांतपणे जगू शकला तर हे जे आंतरविरोध किंवा आहे तर ते त्या सगळ्यांवर तो विजय प्राप्त करू शकेल असं मला वाटतं किंवा ती सर्वात एक मोठी सर्वात इफेक्टिव्ह व्हॅलिड ऍक्शन असणार आहे. बरं. नाही तू आता म्हणाला फर्निचर सगळे ॲपॅरेटस हे सगळे बाजूला ठेवून अंधाऱ्या खोलीत म्हणजे काहीच दिसतही नाही आणि जवळपास काहीच साधनं नाही अशा परिस्थितीतही तुम्ही जर होऊ शकला तर ते एक म्हणजे अर्थी ते रिलॅक्सेशनलाच करावं लागतं रिलॅक्सेशनला आजूबाजूचं सगळं भरून द्यावं लागतं गोष्टी तर त्याच्यातच मार्ग सापडू शकतो असं आपण सगळ्यांनी अनुभव म्हणजे तो अनुभव वेगळा असतो. मेडिटेशनचा चांगला अर्थ इथे वाटतो. मेडिटेशन मला रिलॅक्सेशन आहे आणि त्याचं मार्गदर्शन हे 10-12 चॅप्टर्स वाचतोय हे मेडिटेशनचं एक ओरिएंटेशनच आहे ते रिलॅक्सेशन इज वन ट्रूथ ओरिएंटेशन आहे. मला हे ट्रॅडिशनल लोक काय करतात याबद्दल कळत नाही. ट्रेडिशनल लोक काय ते जप करतात अमुक करतात पण ओरिएंटेशन शिवाय कसं काय शक्य आहे ना ही प्रचंड त्यांनी सांगितलं. तर याचं थोडस साधर्म्य आपल्या योग 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 शास्त्राशी आहे कारण योगामध्ये देखील पूर्वतयारीला फार महत्व आहे. हो का मला माहित नाही. हा योगामध्ये पूर्वतयारीला फार महत्व आहे आणि हे मला आता समजण्याचं कारण म्हणजे मी त्या सध्या एक ऑनलाईन योगाचा वर्ग अटेंड करतोय त्या आमच्या सुनील माहेश्वरी मध्ये बर का आपला गुडगावचा गुडगावचे त्यांनी आम्हाला कामाला लावलंय थोडस तर तिथले आमचे जे योग शिक्षक आहेत तेही हे म्हणतात ते हेच म्हणतात की द मेन थिंग इज टू मास्टर द प्रेपरेटरी म्हणजे ते योगासाठीची आवश्यक पूर्वतयारी जी आहे त्याच्यावर तुमची मास्टरी असणं हे अत्यंत आवश्यक आहे. ते झालं की पुढचं अगदी सोपं आहे. बर कांबिरेजी तुम्ही काहीतरी म्हणताय. हा दुसरी गोष्ट अजून एक माझ्या लक्षात आली गेल्या आठवड्यामध्ये ते जे कोणते गुरु सद्गुरू त्यांची मी 2-3 लेक्चर्स ऐकली सद्गुरूंची आणि त्यांच्या पण प्रवचनामध्ये त्यांच्या पण प्रश्नोत्तरांमध्ये म्हणजे सिलोचा कुठे उल्लेख नसेल तरी सिलोची विचारसरणी ही ओतप्रोत भरलेली असं माझ्या लक्षात आलेलं आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल भावना विचार आणि कृती ही एकत्र असली पाहिजे त्यानंतर आंतरिक विरोध ही कॉन्सेप्ट हे ते त्यांच्या सगळ्या प्रवचनामध्ये डिस्कस करतात.
एक मोठा फरक असा आहे की ते त्यांच्या अभ्यासक्रमांसाठी पैसे घेतात. अच्छा. नाही, मला मला कल्पना नव्हती याची. आम्हाला कित्येक हजार मैलावरनं सिलोनी हे सगळं फुकट दिलंय. हो. नाही त्यात खरं डेंजर मला ते गुरु झाला ना. सिलोनी ही रिफ्यूज टू बिकम अ गुरु ऑर इन्स्टिट्यूशन. इकडे इकडे ते कुठेतरी कळते फरक. ते गुरु वगैरे काय नाही, हे त्याचे अनुभव बोलतोय आणि एखादा चांगला लेखक बोलेल तसंच चाललेलं आहे. ते आणि तुम्हाला पटलं तर वय म्हणा. नाही, आणि अनुभवावर आहे ते. काय तुम्हाला शहाणपण शिकवण्यासाठी नाही, मला असा अनुभव आलाय, मला उपयोग झालाय बघा. आणि इतरांना मदत करायची इच्छा आहेच, पण त्यात तुम्हाला वाटलं तर घ्या, नाही तर सोडून द्या म्हणतो तो. हा, पण मी हे सगळं सांगतोय, तुम्ही जर शांतपणाने विचार केला तुम्हालाही काहीतरी सापडेल यातनं, असंही सांगतोय तो. हो. आणि मी सांगतोय याला महत्व नाही, तुम्हाला सापडणं महत्वाचं आहे. ही कळकळ आहे त्याच्यात, ही कळकळ आहे. तुम्हाला सापडून दे, हे चाललेलं आहे सारखं. मला काय पद्मविभूषण पद्मश्री नकोय. ठीक आहे सर, रेकॉर्डिंग बंद करा मग. बरं.